150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी घटकांच्या कल्याणासाठी 21,723 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त ओबीसी, धनगर, गोवारी समाजाच्या बांधवांकरता कल्याणासाठी देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्याच्या अनुषंगाने महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत विविध रोगावरील उपचारांची संख्या पूर्वी 1,356 रोग होते, आता त्याची संख्या 2,399 करण्यात आलेली. रुग्णालयांची संख्या 1,792 वरून ती 4,537 वाढवण्यात आलेली. पूर्वी अवयवाच्या रोपण करण्याकरता काही ठिकाणी 5, 10, 15 आता ती एकूण त्याची मर्यादा 22 लाखापर्यंत नेण्यात आलेली. म्हणजे एखाद्या माणसाला अवयव रोपण करण्याकरता 22 लाखापर्यंतचा खर्च हा राज्य शासन उचलणार. आर्थिक विकास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल करतो आहे. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले. जलवाहतुकीच्या अनुषंगानं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 125 किलोमीटरचा जलमार्ग आहे. तो जलमार्गाचा विस्तार 340 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचा इरादा स्पष्ट केला. कर्नाला, साई, चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात ग्रीनफील्ड शहरे तयार करण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार. तलोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन पुढे भाईंदर असा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. अटल सेतूला जोडून 3री मुंबई होणार आहे. आजची मुंबई, 2री नवी मुंबई, 3री अटल सुतीला जाडून म्हणजे पेन वगैरे परिसरामध्ये 3री मुंबई आणि 4थी मुंबई आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं बंदर, ज्या बंदराचा संपूर्ण भारताच्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. अशा एकूण 4थ्या मुंबई आणि त्या 4थ्या मुंबईच्या लगत त्या ठिकाणी विमानतळ पण होणार. ठाण्यातील बालकुम ते गायमुख हा आणि उलवे असे 2 खाडी किनारी मार्ग तयार करण्यात येणार. कल्याण ते रातूर ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्यात येणार. पनवेल कर्जत उपनगरी प्रकल्प, बदलापूर कर्जत आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई असा उपनगरीय कॉरिडॉर तयार करण्यात येणार. महाराष्ट्रातील मेट्रो मार्ग 1200 किलोमीटरवरून 6,000 किलोमीटर पेक्षा अधिक वाढवण्यात येणार. राज्यात 6,000 किलोमीटर पेक्षा अधिकचे द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 2ऱ्या टप्प्याचं काम ही पूर्ण करण्यात येणार आहे. 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीटच्या रस्त्याने जोडणार आहे. स्टार्टअप महाराष्ट्र देशात पहिला नंबर होणार. स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबर येणार. पुढील 5 वर्षात 125 लाख उद्योजक घडवणार आहे आणि 50,000 स्टार्टअपला बळ देणार. प्रत्येक जिल्ह्याला MSME केंद्र स्थापन करणार, त्यातून 50 लाख रोजगार निर्मिती होणार. रत्ने आणि आभूषणे धोरणातून 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यामधून 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. बांबू हा वनविभागाचाच भाग आहे. बांबू विकास प्रकल्प, या प्रकल्पात 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि त्याच्यातून 5 लाख रोजगाराची निर्मिती होणार. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. आता याविषयी मी आपल्याला अधिक माहिती देईन की 300 कोटी झाडं लावणं, तशा प्रकारची रोपं उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती आणि म्हणून कोकणाकरता एक टिश्यू कल्चरची लॅब आणि त्याच्यातून रोपाची निर्मिती, त्याला हार्डनिंग देऊन ती रोपं जोपासण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये
मराठवाड्यामध्ये संभाजीनगर या शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये, खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नागपूर विदर्भाकरता नागपूर शहरामध्ये अशा प्रकारचे 5 टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लॅब तयार करण्यात येतील आणि त्या लॅबला जबाबदारी देण्यात येईल की येत्या 2047 पर्यंत, 47ची वाढ बघणारच नाही, साधारणपणे त्याच्यातला जास्तीत जास्त क्वांटम हे साधारण याच सरकारचं या पंचवार्षिक योजनेतला जो कालखंड राहिले त्याच्यामधूनच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा इरादा. आता वन खात्याची, महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याची एकूण जडणघडण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन FDCL ही जी कॉर्पोरेशन आहे, या कॉर्पोरेशनच्याकडे असलेली स्थावर जंगम मालमत्ता 12,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या आधारे 6,000 कोटीचं कर्ज एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा वर्ल्ड बँकेकडून घेऊन, त्याचबरोबर जमिनीचं वळतीकरण, म्हणजे आजच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये वन खात्याची जागा 21% आहे. म्हणजे आपण असं म्हणतो शहर गाव या सगळ्यांचं क्षेत्रफळ आपण इन्क्लूड केलं औद्योगिकरणाचं, तरी सुद्धा 100 जर एकर जर जागा जर पकडली त्याच्यात 21 एकर जागा वन खात्याकडे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ती 33% परत नेण्याचं एकूण आदेशित केलेलं आहे. आता ही जागा जर वळतीकरण, म्हणजे एखाद्या उद्योगासाठी जर 10 एकर जागा लागत असेल तर त्याचं तोलमोल के 10 एकरच्या ऐवजी 20 एकर 30 एकर जागा ज्या कोणाला ती गरज आहे त्या माणसानं विविध ठिकाणी वन खात्याला तशी जागा देण्याचं म्हणजे जमीन वलतीकरण करणं. आणि ते करताना सुद्धा काही प्रमाणामध्ये वन खात्याला पैसे मिळतात. साधारणपणे ह्या एखाद्या वर्षामध्ये वलतीकरणाच्या माध्यमातून सुद्धा 6,000 कोटी रुपये वन खात्याला मिळणार आहे. जनरल बजेट मधले साधारणपणे 2,750 कोटी रुपये आहेत. म्हणजे साधारण 12 आणि 2 14 म्हणजे 14,750 कोटी रुपये हे वन खात्याच्या अखत्यारीत येणार आहे. आता याच्यामध्ये माझी स्पष्ट भूमिका आहे की आजकाल या महानगरपालिकेमध्ये सुद्धा ठोक पगार, रोख पगार, कंत्राटी कामगार, परंतु त्यांचं बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी याचा पत्ता असं नाही. कधी कधी 15 वर्ष लोक ठोक पगार, रोख पगार, त्याचं जीवन कसं असणार. आणि म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी स्पष्ट माझा इरादा व्यक्त केलेला आहे की यापुढे या खात्यामध्ये कुठलाही माणूस बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी याच्यापेक्षा दूर राहणार नाही. याकरता हे या पहिल्या वर्षामध्ये मिळणारे 14,000 सुमारे 14,750 कोटी रुपये याच्यामध्ये डोंगर हिरवेगार करणे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्याला बैठक झाली त्यावेळेला सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वनीकरण सुद्धा हा वन विभागाचाच भाग आहे. आणि मी त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री मोदयांना बोललो की हे मोठे मोठे हायवेज, मुंबई अहमदाबाद, आपला समृद्धी महामार्ग, मुंबई गोवा, मुंबई पुणे, अशा प्रकारचे जे रस्ते तयार होतील त्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडं लावण्याची जबाबदारी वन खात्याकडे देण्यात यावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटात सांगितलं की जबाबदारी वन खात्याकडे द्या. अशा प्रकारचे हिरवेगार डोंगर, सप्तरंगाचे रस्ते आणि सप्तरंगाचे सप्त सुगंधाचे रस्ते, याच्यामध्ये कोकणातला प्रामुख्याने सुरंगीचा गजरा हा एप्रिल मे महिन्यामध्ये ही फुलं येतात. सुरंगी बरोबर चांगल्या प्रकारची सोनचाफ्याची झाडं लावण्यात यावी, बकुलीची झाडं लावण्यात यावी, रुद्राक्षाची झाडं लावण्यात यावी की जेणेकरून त्या ठिकाणी पवित्रता पण निर्माण होईल आणि सुगंध पण निर्माण होईल. आता हे करण्याकरता आता मँग्रोव्ह डिव्हिजन हा वन विभागाचा भाग आहे. मी माननीय खासदार हेमंतजी सावरा
यांच्या नेतृत्वाखाली श्री राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोन्ही आमदारांना सांगितले की वसई विभागामध्ये एक मॅंग्रोव्ह पार्क करायचे आपल्याला, एक नालासोपारा भागामध्ये, आणि ते आता या वर्षी त्याचं बजेटिंग सुरुवात करून ह्या एक दीड वर्षामध्येच त्याचं उद्घाटन करण्याचं निश्चित मी केलेलं आहे, जेणेकरून वसईच्या लोकांना मॅंग्रोव्ह पार्क म्हटल्यानंतर विविध प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी येतील. त्याला मेस्वाक हा म्हणजे त्याला आपण पूर्वी ग्रामीण शब्द निरालाय सारा म्हणजे सारा, ते फळ खाल्यानंतर असा म्हणजे तिखट झाले तरी मेस्वाकची टूथपेस्ट आहे माहिती, मेस्वाक. तर ती त्या मेस्वाक म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला सारा म्हणतात. सुरुवातीला हिरवी फुल म्हणजे फळं असतात, नंतर ते निळसर, नंतर लाईट रेडिश, नंतर फायनली रेडिश होतात. त्या मेस्वाकची अशा प्रकारची ट्रेडिशनल विविध प्रकारचे शेवाळे सुद्धा इथे निर्माण होतील. जगामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या मँग्रोव्हचे प्रकार सुद्धा लागले, आणि जेणेकरून म्हणजे पक्ष्यांचा आणि पशूचा सुद्धा त्या ठिकाणी हालचाल होईल. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मँग्रोव्ह असेल तिथे खेकडे म्हणजे क्रॅब येतात, क्रॅब खाण्याकरता कोले लांडगे येतात, आणि त्या अनुषंगानं संपूर्ण एक प्रकारचं पर्यावरणाचं वातावरण तयार करण्याचं निश्चित केलं. आता तुंगारेश्वर परिसरामध्ये ब्युटिफिकेशन करण्याकरता माननीय आयुक्त सूर्यवंशी साहेबांना सांगितलं होतं, त्यांनी तो प्रकल्प तयार केलेला आहे. नॅशनल संजय गांधी नॅशनल पार्कच्या ज्या संचालिका आहेत अनिता पाटील, त्यांना आत्ताच मी फोन केलाय, आणि जर सौराजी तुम्हाला राजन तुम्ही आणि तुम्हाला जर वेळ असेल ना तर तुम्ही सूर्यवंशी साहेबांबरोबर तिथे जा, कारण मी सूर्यवंशी साहेबांना सांगेन की तुम्हा चौघांना घेऊन जा, आणि आपले विरोधी पक्ष नेते, गट नेते वगैरे जे कोण असतील जा जरा तिकडे नॅशनल पार्कमध्ये, आपण आपल्या शहरामध्ये असलेल्या गोष्टींची पूर्तता करू. आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्या वसईमध्ये गोगटे सॉल्ट नाव ऐकलं का तुम्ही? गोगटे सॉल्टला महाराष्ट्र सरकारनं अटी शर्ती सहित 1000 एकर जागा दिली. गोगटे माझे मित्र आहेत, परंतु त्या कालखंडामध्ये गोगटेंना त्या ठिकाणी मिठागर करता आलं नाही, आणि म्हणून ती जागा पुन्हा राज्य शासनाच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला वर्ग झाली. मधल्या काळामध्ये मी काही समाजाच्या कार्यक्रमाकरता गेलो असताना एकाच दिवशी 2 कार्यक्रम झाले. आता ते समाज कोटाचा मी उल्लेख करत नाही, पण त्या समाजाने सांगितलं की नाईक साहेब आमच्या समाजाकरता या ठिकाणी वास्तू बांधायची आहे आणि त्या ठिकाणी जागा नाहीये. सगळ्या जागा वसई विरार मधल्या सगळ्या जागा बिल्डर लोकांना दिल्या गेल्या, किंवा प्रत्येक आपल्या शेतीमध्ये आपलेच स्वतःच बिल्डर झाले. आणि एक गोष्ट खरी आहे की माझ्या लक्षात आलं की सामाजिक समतोल लागण्याकरता, समाज एकत्र होण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे तो एक समाज मंदिर. आता त्या ठिकाणी आता इथे ख्रिश्चन समाज मोठा राहतो, आगरी, कोळी, चौकशी, पाचकशी, मी बरोबर बोलतो ना, आणि तुरळक सगळेच समाज आहेत. तर मी माननीय आयुक्त महोदयांना सांगितलं की ते 1000 एकर जागेपैकी साधारण 700 एकर जागा ही महानगरपालिका, महानगरपालिकेचं होल्डिंग पॉइंट बनवायचं तिथे विचार आहे, महापालिकेचं स्टेडियम, पुन्हा एखादं नाट्यगृह, पुन्हा मोठं बाग बगीचा. कारण पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या इमारती समोर साधारणपणे किती एकराचं आपण वन उद्यान बनवतोय? 300-400 एकर जागेमध्ये. जी फिगर आपल्या लक्षात नाही राहिली. 300 एकर जागेचं वन उद्यान वन विभाग बनवतो. तशाच प्रकारचं या वसई शहरातल्या लोकांना आपल्या मुलाबालांना घेऊन त्या ठिकाणी करमणूक करण्याकरता अशा प्रकारचं वन उद्यान करण्याचं निश्चित वनामध्ये असेल तर वन उद्यान, नाही तर महापालिकेचं उद्यान. आणि राहिलेली जागा 300 एकर जागा या शहरातल्या विविध धर्माचा एकूण आकडा काढून त्या धर्मातील असलेले फ्रॅक्शन्स, म्हणजे समजा इथला आगरी, कोळी, चौकलशी, पाचकलशी त्याची पॉप्युलेशन घेऊन कमीत कमी साधारण 2000 मीटर, तर काही घटकांना 4000 मीटर, 6000 मीटर, 8000 मीटर अशा प्रकारचं
ज्याला आपण रेडी रेकनरच्या भावानं, मी माननीय बावनकुळे साहेबांशी सुद्धा बोललोय आणि मग त्यावेळेला सौराजी तुम्ही, राजन तुम्ही, स्नेहा, आपण मंत्रालयात बैठक लावून आयुक्तांसमोर त्या नकाशामध्ये काय जे ते तुम्हाला अगोदर दाखवायला सांगेन आयुक्तांना. आणि जे जे घटक आहेत म्हणजे चौकलशी, पाचकलशी, नुसतं नाही, कासार असतील, वाणी असतील, शिकिपे असतील, ब्राह्मण असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे आणि ती जागा परवडेल अशा भाग रेटने मिळाली पाहिजे. मला वाटते आपल्या कालखंडात हा जर निर्णय झाला तर मला वाटतं लोक तुम्हाला कायमची आठवण काढतील. सावराजी काढतील ना? अरे अग्री विथ मी माय फ्रेंड्स, गरजेचा नाही तर अशा प्रकारचा तो प्रकल्प करण्याचा ठरवलेला आहे. एकूणच पालघर जिल्ह्यात ज्याला पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आलो त्यावेळेला सुंदर पालघर, हिरवं पालघर तर होतं, पण प्लास्टिक मुक्त आणि दुर्गंधी मुक्त पालघर म्हणजे इन्क्लुडिंग वसई विरार महानगरपालिका आणि ग्रामीण भाग सुद्धा. आता मधल्या काळामध्ये इथं आता इथे हॉस्पिटल्स आहेत, त्यांचा दर्जा निश्चितपणे तपासायला लागेल. एकूण आता हॉटेलच्या बाहेर रेट असतो, मेंदूवडा एवढा, बटाटावडा एवढा, पण डॉक्टरच्याकडे रेट नसतो. असतो का? जसं पाहिजे तसे पेन्सिल फिरवतात, अशा प्रकार नाही चालणार. गोरगरिबांना तुम्ही एकदा लोक ऍडमिट झाले, नंतर बजेट दिलेला असतो 4 लाखाचा, नंतर असते पण हे ऑर्गन फेल्युअर आहे, ते ऑर्गन फेल्युअर, तो 14 लाखापर्यंत, असं कसं जाईल बिचारा तो माणूस. आता माननीय पंतप्रधान मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोगातून मुक्त करण्याकरता फ्री असले तरी सुद्धा कधी चुकून एकदा माणसाने ऍडमिट केला आणि मग तो असा इतका सेन्सिटिव्ह झालेला असतं की एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात त्याला स्थलांतर करणं सुद्धा धोकादायक असतं. मग अशा वेळेला त्याची परवड होते, लोक कर्जबाजारी होतात, पॅनिक होतात. अशा या परिस्थितीतून त्याला चिंतामुक्त करण्याचं काम करण्याकरता एकूण रुग्णालयांच्या सिस्टीमवर सुद्धा नजर ठेवायला लागेल. पाणी पुरवठा मी मगाशी बोललो, भारतामध्ये नवी मुंबई असं एक शहर आहे की आज नवी मुंबई शहराची पॉप्युलेशन 15 लाख आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडून 2 लाख एक्स्ट्रा धरून 17 लाख, परंतु नवी मुंबईच्या 95 पासूनचा सल्लागार मीच आहे शहराचा. तर 30 लाख वस्ती होणार, एसटीपीचे प्लांट सगळे रेडी आहे. म्हणजे जर का आता जर त्या ठिकाणी ते प्लांट जर तयार करायला गेले तर 6,000 कोटीचा खर्च आहे. त्यावेळेला साधारणपणे आम्ही ते 500-600 कोटी रुपयामध्ये ते पूर्ण केलेले आहे. आणि त्याच्यानंतर ते ट्रीट केलेलं पाणी, त्याला टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे प्रॅक्टिकली ते पिण्यालायक पाणी आहे, परंतु आपण ट्रीट केलेलं पाणी हे कोणी पित नाही. आणि म्हणून MIDC ला आम्ही ते पाणी देतो. आणि भारतामध्ये आणि संपूर्ण गार्डन बाग बगीचेला वसई विरार शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांटच्या दर्जापर्यंत पाण्याचा एकूण त्याला ट्रीटमेंट केली जाईल आणि त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची योजना निश्चितपणे आहे. आता एकूणच एक दिवशी मान्य खासदार, आमदार, महापौर आणि विरोधी पक्ष नेते यांच्या समवेत बैठक लावून या शहराच्या हिताकरता तशा प्रकारची योजना आखल्या जातील. मला वाटतं मी गरजेचं होतं तेवढं बोललोय. आता जसं मी बोललो, वन विभागाचा मी बजेट तयार करीन, नवी मुंबईचं बजेट करायची जबाबदारी माझ्याचकडे आहे. आणि आता पालघर जिल्ह्याचा बजेट म्हणजे पालघर जिल्ह्याचे 2 भाग, शहरी भाग आणि ग्रामीण भाग, यामध्ये सुद्धा बजेट जरी करण्याचं जरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा भाग असला तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून याच्यावर निश्चित मी नजर ठेवणार आहे. चुकीच्या पद्धतीनं कुठल्याही परिसरामध्ये ज्या ठिकाणी कोणाला वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचं काम. पालक म्हणजे काय? पालक म्हणजे गार्जियन. गार्जियन म्हणजे एखाद्याला पोटात दुखलं तर पालकाला सांगणार नाही की पोटात दुखते म्हणून. तर कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधक असो, त्या जर नगरसेवकावर जर अन्याय होणार असेल तर त्या ठिकाणी नजर ठेवायचं काम पालकमंत्री म्हणून मी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्याला प्रश्न विचारायचे विचारा.